नमस्कार, मी संगीता देवकर। मी प्रिंट आणि मीडिया रायटर आहे, तसेच पिंपरी चिंचवड सकाळचे मी फ्रीलान्सर रायटर देखील आहे आणि लघुपट दिग्दर्शिका सुद्धा आहे। फेसबुकवरील माझ्यातली मी हा माझा महिला लेखकांसाठी सुरू केलेला एक ग्रुप आहे, त्याची मी फाउंडर आहे। तर माझ्यातली मी या ग्रुपतर्फे आपण लिखाणाचे विविध विषय हाताळत असतो। तिथे सुद्धा कथा कविता स्पर्धा घेतल्या जातात आणि वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण तिथं आपण लेखकांना लिहिण्यासाठी टास्क म्हणून ते आपण देत असतो। तसेच माझ्यातले मी ग्रुपतर्फे लिखाणासंबंधीचे संपूर्ण सविस्तर मार्गदर्शन, लिखाणाची काही सूत्र किंवा यशस्वी लेखन कसं करायचं, यशस्वी लेखक कसं बनायचं आणि कथा दीर्घकथा यातील फरक काय आणि लिखाणातून स्वकमाई कशी करायची या संदर्भाची लेखन कार्यशाळासुद्धा आपण घेत असतो। तर आज या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला एका दिवाळी अंकाची माहिती देणार आहे की त्या दिवाळी अंकाच्या अंकासाठी त्यांना नवोदित लेखकांकडून साहित्य हवे आहे। तर मुंबईमधील तरुण भारत यांची ही जाहिरात आहे की दैनिक मुंबई तरुण भारतच्या साहित्य संपन्न या दिवाळी अंकासाठी त्यांना कथा आणि कविता हव्या आहेत, तर त्यांनी मागवलेल्या आहेत। तर ही लेखकांसाठी आणि कवी कवयित्यांसाठी एक चांगली संधी आहे की दिवाळी अंकासाठी त्यांनी साहित्य मागवलेलं आहे। तर याच्यामध्ये त्यांनी कथा आणि कविता या मागितलेल्या आहेत। तर कथेसाठी शब्द मर्यादा ही 3000 ते 3500 आहे, म्हणजे लघुकथा नको आहे, त्यांना 3500 पर्यंतची दीर्घकथा हवी आहे। मग कमीत कमी 3000 ते 3500 शब्द होतील एवढी त्यांना कथा हवी आहे। आणि विषयाचं कोणतंही बंधन नाही आहे, कवितेलाही विषयाचं बंधन नाही आहे, फक्त कवितेला शब्द मर्यादा काहीच नाही आहे। त्यामुळे कविता तुम्ही तुमच्या इच्छेने लिहू शकता, छोटी मोठी जसे असेल ते, पण विषयाचं बंधन कथा आणि कविता दोघांसाठीही नाही आहे। फक्त काही धार्मिक तेढ किंवा अश्लील आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारं लिखाण किंवा कथा नको आहे की ज्याने काही कोणाच्या भावना दुखावल्या जातील। आणि त्यांची दुसरी अट अशी आहे की यापूर्वी प्रकाशित झालेली कथा कविता त्यांना नको आहे। त्यामुळे एखादी नवीन कथा किंवा नवीन कविता लिहा आणि ती त्यांना पाठवा। त्यामुळे अगोदर प्रकाशित झालेली कुठे मासिकात किंवा ॲपवरती तर अशी कथा त्यांना नको आहे। आणि कथा आणि कविता ह्या युनिकोड, म्हणजे आपण जे साधं गुगलवर टाईप करतो फोनवर, त्या युनिकोडमध्ये लिहिलेली किंवा PDF केलेली अशा फॉर्ममध्ये त्यांना पाठवायची आहे। तर पाठवण्यासाठी त्यांचा ईमेल ID आहे, तो ईमेल ID आहे mtbdiwali.gmail.com, म्हणजेच mtbdiwali.gmail.com। तर या मेलवरती त्यांना कथा आणि कविता पाठवायची आहे। तर हा मेल ID मी पुन्हा खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देते, तर तुम्हाला तो समजून जाईल। तर कथेचं हस्तलिखित केलेला एखादा फोटो काढला आहे किंवा कवितेचा तसं काही चालणार नाही आहे। त्यामुळे स्वतः लिहिलेली कथा त्यांना लिहून पाठवायची आहे की जी त्या मेलवरती पाठवायची आहे त्यांना। आणि कथा आणि कविता पाठवण्याची मुदत आहे ही 20 ऑगस्ट। तर 20 ऑगस्टपर्यंत कथा आणि कविता त्यांना पाठवायची आहे। आणि तुमचं साहित्य त्यांनी घेतलं, साहित्याची निवड केली की नाही हे सगळं ते संपादक तुम्हाला कळवतील आणि सर्वस्वी सगळा जो निर्णय आहे तो संपादकांचा असेल। तर ही एक चांगली संधी तुम्हाला लेखकांसाठी आहे आणि कवी कवयित्रीसाठी पण आहे। तर कथा ही 3000 ते 3500 शब्दामध्ये लिहा, जी दीर्घकथा असेल। विषयाचं बंधन नाही आहे आणि कवितेसाठी विषयाचं बंधन नाही आहे आणि शब्दाचंही मर्यादा नाही आहे। आणि त्या दिलेल्या मेलवरती 20 तारखेच्या आत तुम्ही हे पाठवू शकता। तर अशाच प्रकारच्या संधी कुठे कुठे असतील किंवा काही ठिकाणी स्पर्धा असतील याची संपूर्ण माहिती हे आपल्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सतत सांगितली जाईल। तर यासाठी हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा। कारण पुढे जेव्हा काही आता दिवाळीच्या अगोदर 2-3 महिने सगळे साहित्य दिवाळी अंकासाठी साहित्य मागवले जातात अनेक संपादकांकडून। त्यामुळे 2-3 महिने म्हणजे पुढच्या आता हे ऑगस्ट चालूच होतं, ऑगस्टपासून दिवाळी अंकासाठी साहित्य मागवले जातात। त्यामुळे वरच्यावर सतत असे मी व्हिडिओ टाकत जाईन की कुठे तुमचं साहित्य मागवले आहेत किंवा कुठे काही स्पर्धा आहेत। तर त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ते पटकन समजेल आणि त्यावेळेत तुम्ही ते साहित्य पाठवून देऊ शकाल। तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जरूर या मुंबई तरुण भारत दिवाळी अंकासाठी तुमचं साहित्य पाठवून द्या। धन्यवाद।